आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौभाग्यवती सुनंदाताई पवार, प्राचार्य नगरकर सर, सन्माननीय व्यासपीठ आणि व्यासपीठासमोरील सर्वच सन्माननीय. खरं सांगू का, मी कर्जतला येताना आपलं व्याख्यान आहे आणि ते कसं असेल किंवा कुठल्या ठिकाणी असेल, कॉलेजचा एखादा हॉल असेल तिथे आपण बोलत असू असं मी डोळ्यासमोर धरलं होतं. आणि कर्जतमध्ये इतकं प्रशस्त सभागृह असेल अशी मला कल्पनाही नव्हती आणि मी कर्जतमध्ये बोलतोय यावर माझा विश्वासही बसत नाही. मला खूप बोलायचं, म्हणजे मी हे जे कालपासून पाहिलंय, पण आधी माझी जी जबाबदारी आहे ज्या विषयावरील व्याख्यानाची ती मी पार पाडतो. त्यानंतर मी रयतच्या कॉलेजमध्ये कर्जतमध्ये मी हे सगळं पाहतोय, याबद्दल मी शेवटी बोलेन. मला विषय दिला, उठ युवका जागा हो, शिवचरित्राचा तू धागा हो. आणि हे कोणासमोर बोलायचंय? युवकांसमोरच बोलायचंय. नाही तर कधी कधी असा विषय असतो आणि समोर मात्र 50च्या पुढचीच गृहस्थ असतात. हा खळखळता उत्साह आहे, खळखळता उत्साह आहे. कारण जसं आम्ही कॉलेजला असताना ऐकायचो की 16 वर्ष सरली की अंगात फुलं फुलू लागतात. तुमच्या चेहऱ्यावर जरा हास्य यावं म्हणून मी आधी सांगतोय. त्याचा संदर्भ शिवाजी महाराजांशी पण आहे बरं का. कविता अशी आहे पाडगावकरांची, 16 वर्ष सरली की अंगात फुलं फुलू लागतात, जागेपणी स्वप्नांचे झोपाळे झुलू लागतात. आठवतं ना तुमची माझी 16 जेव्हा सरली होती, होडी सगळी पाण्यानं भरली होती, लाटांवर बेभान होऊन नाचलो होतो, होडी सकट बुडता बुडता वाचलो होतो. बुडलो असतो तरी सुद्धा चाललं असतं. तुम्हाला हे कळलं होतं, मला सुद्धा कळलं होतं. कारण प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं. तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं. मला तुमचं हास्य आणि टाळ्या झाल्या होत्या, पण लक्षात घ्या 16 वर्ष अशीही असतात. ज्ञानेश्वरी लिहिणारी 16 वर्ष ज्ञानेश्वर माऊलीची तीही 16 वर्षच असतात. आणि 16व्या वर्षी स्वराज्याची स्थापना करण्याची शपथ घेणाऱ्या शिवाजी महाराजांच्या आयुष्याची 16 वर्ष तीही 16 वर्ष असतात. 16वं वर्ष धोक्याचं असं म्हटलंय, पण शिवाजी महाराजांच्या काळात त्यांचं आयुष्यातलं 16वं वर्ष धोक्याचं त्यांच्यासाठी नव्हतं. आदिलशाही, कुतुबशाही आणि मोगलशाही यांच्यासाठीच्या धोक्याची सुरुवात शिवाजी महाराजांची. मी खरं सांगू का, मी शिवचरित्रावर आणि शिवाजी महाराजांवर, ते शिवाजी महाराज म्हणजे समुद्र आहेत बरं का. तुम्ही जितकं त्याच्यात खोल 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 जाल, म्हणजे मला आश्चर्य वाटतं, आपलं आता अर्ध आयुष्य महाराजांवर अभ्यासात चाललंय आणि तरी महाराजांचा अभ्यास पूर्ण होत नाही. आणि महाराजांनी 50 वर्षात इतकं मोठं निर्माण केलंय की त्याचा अभ्यास करणंही आमच्या उभ्या अख्ख्या आयुष्यात पूर्ण होईल की नाही. मला नेहमी प्रश्न पडायचा की हे व्यक्तिमत्व आपल्याला वयाच्या कितव्या वर्षी माहिती होत असावं. आठवून बघा, आपल्याला नक्की सांगता येणार नाही. याच वर्षी मला शिवाजी महाराज माहीत झाले, मी जन्माला आलो आणि हे शिवाजी महाराज आहेत, ही प्रतिमा माझ्या हृदयावर कितव्या वर्षी बिंबली जात असावी. मला असं वाटायचं 4थीला गेल्यावर शिवाजी महाराजांचा इतिहास आपण वाचतो. 4थीचं पुस्तक तुम्ही मराठी माध्यमातून आला असेल तर तुम्हाला माहिती येते. 4थीचं जे पुस्तक आहे राजांचं, घोड्यावर बसलेलं आणि मावळे असं बघतायत, ते तर ते चित्र असं पाहतच राहावं असं वाटतं. म्हणजे एकमेव पुस्तक असेल बरं का की माणूस 5वीला गेला. एरवी काय होतं, आपण अभ्यासाची पुस्तकं एकदा परीक्षा झाली की परत बघत नाही, पण ते पुस्तक असं आहे 5वीला जरी आपण गेलो तरी ते पुस्तक काढून वाचतो. 5वीला कशाला, आता मी महाराजांवरचा व्याख्याता झालोय तरी मी ते पुस्तक काढतो, बघतो, वाचतो, प्रेरणा मिळते. मला असं वाटायचं 4थी
म्हणजे वय साधारण 9 ते 10 वर्ष असेल. तेव्हा आपल्याला शिवाजी महाराज माहिती होत असावे असा माझा समज होता. पण तो चुकीचा गोड गैरसमज होता असं मला एका उदाहरणावरून कळलं. माझ्या घरी सोलापूर जिल्ह्यातला एक मित्र आला होता कुटुंबासहित. त्याच्या कडेवर त्याची मुलगी होती 1 वर्षाची. मला बरोबर आठवते कारण त्या दिवशी तिचा पहिला वाढदिवस होता. आणि आम्ही आमच्या खोलीमध्ये असे युगपुरुषांच्या तसबिरी आहेत त्या अशा लावल्या होत्या आणि त्यानं मुलीला कडेवर घेतलं होतं आणि आम्ही गप्पा मारत होतो. 1 वर्षाची मुलगी. चिऊ कुठे आहे, काऊ कुठे आहे असं विचारलं तर दाखवावं एवढंच वय. बाकी बोलता येत नाही, बाकी समज तर काही फारशी नाही. गप्पा मारता मारता त्या मित्रानं तिला विचारलं, बेटा शिवाजी महाराज कुठे आहे? मी म्हटलं हिला या वयात काय करणार, पण काही नाही हो. लगेच तिने समोर बोट दाखवलं. तरी मला आश्चर्य नाही वाटलं कारण मला माहिती आहे लहान मुलांना काही विचारलं तरी समोर जे असतात त्याच्याकडे बोट दाखवतात. मी त्याला म्हटलं माझ्याकडेवर दे. मी तिला माझ्याकडेवर घेतली आणि मुद्दाम असा फिरलो ना की सगळ्यात शेवटी मानेला तिला ताण द्यावा लागेल शिवाजी महाराजांची तसबीर बघायला. अशा पद्धतीनं तिला फिरवलं आणि मग त्याला म्हटलं आता विचार. त्यांनी तितक्याच प्रेमानं विचारलं, बेटा शिवाजी महाराज कुठे आहे? माझं लक्ष तिच्या चेहऱ्याकडे होतं बरं का. आजही मला तिचा चेहरा आठवतोय. ते छोटे डोळे उत्सुकतेनं असं बघतायत, काहीतरी शोधतात असं मला जाणवत आहे. आणि मान फिरवत फिरवत सगळ्यात शेवटी तिला जेव्हा शिवाजी महाराजांची तसबीर दिसते ना तेव्हा ती गालातल्या गालात खुदकन हसते आणि आनंदानं जेव्हा शिवाजी महाराजांच्या तसबिरीकडे ती जेव्हा बोट दाखवते ना तेव्हा मला आयुष्यात पहिल्यांदा कळतं की शिवाजी महाराज कोण आहे हे समजण्यासाठी मराठी माणसाला 4थीत जाण्याची गरज नाही. मराठी माणसाच्या रक्तातच शिवाजी महाराज भिनलेले आहेत. आईच्या गर्भातूनच तो शिवाजी महाराज काय आहेत हे समजून उमजून घेऊनच जन्माला येतो. पण मंडळी मी आज जे तुमच्या समोर बोलणार आहे तो ढाल, तलवार, लढाई, बेंबीच्या पेठापासून शिवाजी महाराज की जय, मग डीजेच्या तालावर नाचणं, हे बघा प्रेरणा, स्फूर्ती या सगळ्या गोष्टी तर आहेतच. शिवाजी महाराज हा आमच्या अभिमानाचा विषय तर आहे पण आमच्या अभ्यासाचाही विषय व्हायला. शिवाजी महाराजांना आम्हाला केवळ फक्त अफजलखानाचा कोतळा बाहेर काढला, सिद्धीचा वेढा, शास्ताखानाची बोटं तोडली, आग्र्याहून सुटका एवढ्या 4 प्रकरणांच्या संपवायचं नाही. ही 4 प्रकरणं जरी महाराजांच्या आयुष्यात घडली नसती तरी सुद्धा महाराज कोणत्या गुणांनी मोठे होते, शिवचरित्रातनं आम्हाला कोणते विचार घ्यायचे ते मी तुम्हाला छोट्या छोट्या उदाहरणातनं सांगणार आहे. हे माझं जय शिवराय पुस्तक आहे. याच्यातली मी काही उदाहरणं ती मुळातच अशी घेतली की ती तुम्हाला मला माझ्या जीवनात उपयोगी पडतील. शिवाजी महाराजांचं स्वराज्य जे उभं राहिलं त्याचा सगळ्यात मोठा पाया कोणता होता माहितीये? निष्ठावंत मावळे. निष्ठावंत मावळे मोहिमेमध्ये आणि महत्वाच्या प्रसंगामध्ये एका जरी मावळ्याची निष्ठा ढासळली असती ना तरी स्वराज्य लोप पावलं असतं. मला खान जेव्हा चालून येतो तेव्हा त्यांना वेगवेगळे प्रयोग केलेले असतात बरं का तिकडं. म्हणजे त्यानं धार्मिक प्रश्न निर्माण करण्याचा प्रयत्न केला, पंढरपूरचा विठोबा उद्ध्वस्त केला, पुढे मलवडीत आल्यानंतर सईबाईंच्या भावाला म्हणजे राजांच्या मेहुण्याला हत्तीच्या पायाखाली देतो असंही करून बघितलं, वेगवेगळं केलं. पण राजांनी भूमिका घेतली होती, घाबरतोय असं दाखवायचं, आत्ता बाहेर पडायचं नाही. आयरण होशील तेव्हा घाव सोस आणि हातोडा होशील तेव्हा घाव घाल, अशी APJ अब्दुल कलामांची कविता. राजांना राजकीय नेतृत्व म्हणून पक्का माहिती होतं की आयरणीची भूमिका आत्ता आहे आपली. राजकारण करणाऱ्या माणसाला
सरपटण्याच्या जागा आणि फणा काढण्याच्या जागा ज्या राजकीय नेतृत्वाला बरोबर कळतात त्याचं नेतृत्व यशस्वी होतं. नाहीतर जिथं फणा काढायचा असेल तिथं आम्ही जर सरपटायला लागलो आणि जिथं सरपटायचं असेल तिथं फणा काढायला लागलो तर आमचं राजकारण मातीमोल व्हायला वेळ लागत नाही. राजांना कळत होतं आता भूमिका ऐरणीची आहे, हातोड्याचा घाव घालायचा आहे, कुठे प्रतापगडच्या माचीवरच घालायचा आहे. त्यावेळच्या प्रसंगात तो अफजल खान 12 मावळात आला. तिथं त्यानं साम दाम दंड भेद नीती हे सगळं करायला सुरुवात केली आणि त्याची कडक फरमानं निघाली. खंडोजी खोपडे जगदाळे त्याला जाऊन मिळाले आणि असंच एक फरमान कालीच्या कान्होजी जेध्यांना गेलंय. कान्होजी जेधे म्हणजे 12 मावळातलं नेतृत्व. हे जेधे ज्या बाजूनं असतील त्या बाजूनं 12 मावळातले देशमुख उभे राहतील. कान्होजी काकांनी फरमान बघितलंय आणि फरमान बघितल्यानंतर आपल्या 5 मुलांना सांगितलंय चला रे पोरांनो, 5 मुलांची टाप नाही की कुठे जायचं हे विचारावं. कान्होजी काका पुढे आहेत, 5 मुलं घोड्यावर पाठीमागे आहेत. काकांच्या डोक्यात विचार चाललेत. खानाचं कडक फरमान आहे, आमच्या बाजूला आलात मालोमाल व्हाल, शिवाजी राजाच्या बाजूला गेलात तर जीवाचं काही खैर नाही. काकांच्या डोक्यात विचार चालू आहे. 2 रस्ते आहेत. एक रस्ता खानाच्या तळावर जातोय, एक रस्ता राजगडावर जातोय आणि काकांना निवडायचा आहे कोणता रस्ता. किस रास्ते जाना है. एक रस्ता मखमलीचा आहे, एक रस्ता सोन्याचा आहे. गेलो तर मालोमाल हो, सगळी सुख पायात जवळ लोळण घेत असतील. आणि दुसरा रस्ता जो आहे तो रस्ता राजगडाचा आहे, काट्या कुट्याचा आहे. कदाचित स्वतःचा जीव सुद्धा जाईल, स्वतःचं वतन सुद्धा जाईल, सगळं मातीमोल होईल, घरादारावर नांगर फिरेल असा रस्ता आहे. कुठला निवडायचा. एक रस्ता सोन्याचा आहे पण गद्दारीचा शिक्का आहे आणि एक रस्ता जीव पणाला लागेल पण निष्ठेचा आहे, शिवरायांच्या बाजूचा आहे. कुठला निवडायचा, राजांच्या बाजूनं की खानाच्या बाजूनं. एक टप्पा असा येतो की ज्या ठिकाणी कान्होजी काका राजगडाचा रस्ता निवडतात, त्यांचा विवेक जागृत होतो. राजगडावर काका येतात, राजांना इशारत केलीये कान्होजी काका आलेत. राजांना माहिती आहे हा माणूस साधा सुद्धा नाहीये. हा एक माणूस आपल्या बाजूने आला 12 मावळातले देशमुख येते. पण वेळच अशी आहे की परीक्षा करूनच माणूस सोबत घ्यायचा आहे. राजे काकांना विचारतात काका अचानक येणं केलं. काका काहीच बोलले नाहीत. खानाचं फरमान दाखवतात. राजे फरमान बघतायत आणि म्हणतात अक्षर फार सुंदर आहे. काका हसतात आणि म्हणतात तुम्ही अक्षराचं कौतुक करताय, वेळ काय. राजे प्रत्येक परिस्थितीत शांत असायचे. राजे पुन्हा म्हणतात काय काका खंडोजी खोपडे कुठे आहेत, मसूरजी जगदाळे कुठे आहेत, हे 2 देशमुख कुठे आहेत माहिती आहेत. काका भोळे बाबडे. काका म्हणतात राज खरंच माहित नाही. तुम्हाला माहित नसेल तर आम्ही सांगतो. हे दोन्ही देशमुख आज खानाच्या तळावर आहेत. तुम्ही देखील गेलात तरी आमचं काही म्हणणं नाही, कारण जीव वाचवणं हा काही गुन्हा नाही. राजे परीक्षाच पाहत होते. काका काय बोलतायत. जीव वाचवणं गुन्हा नाही असं ऐकल्याबरोबर काका म्हणतात हा मराठा गडी हाय. मराठ्याला जीव कधीपासून प्यारा झाला. खानाचं फरमान आलं तेव्हाच पोरांना म्हटलं चला पोरांनो बिगी बिगी राजगडावर जाऊ आणि राजाची कामगिरी देईल ती घेऊन येऊ. राजे पुन्हा म्हणतात बघा काका आम्ही पोरा सोरांनी हा डाव मांडलाय. आम्ही पोरा सोरांनी हा डाव मांडलाय. तुमच्यासारख्या जुन्या जाणत्या माणसानं
आमच्या या खेळात सामील होणं म्हणजे आम्ही पोरासुरांनी हा खेळ मांडलाय. तुमच्यासारख्या जुन्या जाणत्या माणसांनी या खेळात सहभागी होणं म्हणजे स्वतःच्या जीवाला खस्त बसेल. काका म्हणतात, बंगलोरातून येताना महाराज साहेबांना वचन देऊन आलोय, थोरल्या महाराज साहेबांना, शहाजी राजांना, शिवबाला कदापि अंतर देणार नाही. बेल रोटीची शपथ घेतली. आमचं इमान शाबूत आहे. आता राजांना कळत होतं हा माणूस किती निष्ठेचा आहे, पण परिस्थितीच अशी होती की माणूस पारखणं गरजेचं आहे. म्हणून शेवटचा जिव्हारी लागणारा शब्दाचा बाण राजे चालवतात. राजे म्हणतात, काका बघा बर का, आमच्या बाजूला याल तर वतन जाईल, वतनावर गदा येईल. आणि हे ऐकल्याबरोबर काका अस्वस्थ होतात. काकांना काय करावं कळेना. काका बघतात आजूबाजूच्या मंचकावर पाण्याचा तांब्या असतो, तिथे जातात, तो पाण्याचा तांब्या घेऊन येतात. राजांच्या समोर गुडघ्यावर बसतात. राजांचं लक्ष कान्होजी काकांवर असतं आणि काकांचं लक्ष फक्त राजांच्या पायावर असतं. एका हातावर पाणी सोडतात आणि राजांच्या पायावर ते पाणी सोडून काका गरजतात, वतनावर पाणी सोडलं राजे, वतनावर पाणी सोडलं. हा कान्होजी जेथे कुलदैवत नागेश्वराची शपथ घेऊन सांगतोय की वतनावर पाणी सोडलंय, शिवबास मरेपर्यंत अंतर देणार नाही. या जीवामध्ये रक्ताचा शेवटचा थेंब तोपर्यंत शिवबाचं साथ सोडणार नाही. आणि इतकंच नाही तर अजून एक वचन देतोय, बांदल, पासलकर, शिरीमकर, डोहार, मारणे, शितोळे, धुमाळ, पिंपळे, गायकवाड हे सगळे देशमुख गोळा करतो आणि एक मुठीनं राजांच्या बाजूनं उभं करतो. राजे वतनावर पाणी सोडलं. राजे कडकडून काकांना मिठी मारतात. राजांच्या डोळ्यात 2 अश्रूचे थेंब येतात आणि ते अश्रूचे थेंब खाली पडतात. ते पाणी वाहत असतं. कान्होजी काकांनी सोडलेलं पाणी वाहत असतं आणि हे अश्रूचे 2 थेंब त्या पाण्याला जाऊन मिळतात. जणू त्या निष्ठेच्या पाण्याला राजांच्या त्या 2 थेंबांनी केलेला तो आगळा वेगळा मुजरा असतो. आगळा वेगळा मुजरा. म्हणजे या निष्ठेच्या असलेल्या परीक्षा तुम्हाला टप्प्याटप्प्यावर दिसतील. मग तानाजी मालुसरे असू दे, मोरारबाजी देशपांडे असू दे, बहिर्जी नाईक असू दे, तुम्ही इतिहासातली राजांच्या सोबतीची येसाजी, नेताजी, तानाजी, बाजी, रामजी यापैकी कोणतीही व्यक्तिमत्व घ्या, त्याच्या आतमध्ये, त्याच्या हृदयामध्ये निष्ठा होती म्हणून त्या निष्ठेच्या पायावर हे स्वराज्य उभं राहिलंय. आणि म्हणूनच त्या माणसांचं आम्ही आज नाव काढतोय. नाही तर जन्माला आले किती आणि गेले किती, मधल्या काळामध्ये ते गेले, इतिहासामध्ये त्याच माणसांची नावं नोंदली गेलीत. आज 350 वर्षानंतर कर्जतमध्ये कान्होजी काकांचं नाव आठवण्याचं कारण काय? कारण तर त्यांची निष्ठा हे एकमेव कारण आहे. मी जेव्हा शिवचरित्राचा अभ्यास करतो तेव्हा मी असा विचार करतो बरं का, की शिवाजी महाराजांनी केवळ फक्त 50 वर्षात, 1630चा जन्म आहे, मृत्यू कितीचा आहे? 1680चा. मृत्यू 1680चा. किती वर्ष आयुष्य लाभलंय? 50 वर्ष. काय करू शकतो माणूस 50 वर्षात? जन्माला आलं, शाळेत गेलो, कॉलेजला गेलो, नोकरी लागली, लग्न झालं, मुलं बाळा झाली, निवृत्त झालो आणि माझ्याच आयुष्याचा मी विचार करतोय मी काय केलं. आमचे नारायण सुर्वे तर म्हणतात 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दुःखात गेले, मुस्तोय डोईवर राहिलेत किती उन्हाळे, शेकडो वेळा चंद्र आले, तारे फुलले, रात्र धुंद झाली आणि भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बरबाद झाली.
जिथं तुमचं माझं आयुष्य भाकरीचं चंद्र शोधण्यात बर्बाद होऊन जातं, तिथे आजूबाजूला आसमानी सुलतानी असताना राजांनी इतकं मोठं स्वराज्य, बरं त्यातली पहिली 15 वर्ष तर बालपणात गेली, 35 वर्षात एवढं मोठं उभं केलं. काय कारण असावं? इतर कारणं वेगवेगळी असतील. एक कारण मला सापडले, तुम्हाला पटतं का बघा, ते आध्यात्मिक आहे. तुम्ही पूर्ण शिवचरित्राचा अभ्यास करा. तुम्हाला कुठेही मी सापडणार नाही. मी सापडणार नाही. राजकीय नेतृत्वाकडे मी असता कामा नये. हे राज्य व्हावं श्रींची इच्छा. 300-350 किल्ले मिळवले. आठवून बघा बरं, एका तरी किल्ल्याला स्वतःचं नाव दिलंय का? एकाही नाही. आम्ही गावाकडे सप्त्याला 50-51 रुपये वर्गणी देतो आणि चुकून नाव टाकायचं राहिलं तर आता पुढच्या 7 पिढ्यांनी परत दानशूरपणा करायचा नाही असा निर्णय घेतो. बाकीचं तर सोडाच हो. मी ज्या रायगडवरून आलोय त्या राजधानीचा रायगड किल्ला तुम्ही जरी अख्खा फिरला तरी तुम्हाला कुठे राजांचं नाव दिसणार नाही. हा, त्यांच्या एका कार्यकर्त्याचं दिसेल, हिरोजी इंदुलकर. रायगड किल्ला राज्याभिषेकासाठी कोणी सुशोभित केला? हिरोजींनी. राजे इतके खुश झाले की राजे हिरोजींना म्हणाले, हिरोजी बोला तुम्हाला काय पाहिजे? इतका देखणा किल्ला उभा केला. हिरोजी भोळे भाबडे. हिरोजी म्हणाले, राज काय बी नको. राजे ऐकेच ना आणि हिरोजी मागेच ना, तर राजे हट्ट सोडेच ना. शेवटी हिरोजींना कळतं काहीतरी मागितल्याशिवाय राजे काही सोडणार नाहीत. हिरोजी म्हणतात, बघा राज, देणार असाल तर एकच काम करा. जगदीश्वराच्या मंदिराच्या पायरीवर माझं तेवढं नाव लिहा. मिरवण्यासाठी का? अजिबात नाही. भावना किती उदात्त आहे बघा. हिरोजी पुढे म्हणतायत, राजे जेव्हा जेव्हा तुम्ही रायगडावर असता तेव्हा तेव्हा तुम्ही जगदीश्वराच्या मंदिरात देवाच्या दर्शनाला येता आणि ज्या पायरीवर माझं नाव लिहिलंय, तुम्ही जेव्हा दर्शनाला येत असाल आणि ज्या पायरीवर माझं नाव लिहिलंय त्या पायरीवर जेव्हा तुमचा पाय पडेल ना, तेव्हा मला असं वाटेल की माझ्या मस्तकी राजांच्या चरणाचा. हे भाग्य माझ्या पदरी पडावं म्हणून माझं नाव द्या. आजही तुम्ही रायगडावर गेला तर ती पायरी जशीच्या तशी आहे. सेवेसी ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर. 300-350 वर्ष ऊन, वारा, पाऊस सगळं सोसत, विज्ञान तंत्रज्ञान त्या काळात नसताना काळाच्या मर्यादा लक्षात घेऊन 350 वर्षापूर्वीची पायरी ऊन, वारा, पाऊस सगळं सोसत जशीच्या तशी. आणि आज मात्र त्याच शिवाजी राजांचे पुतळे पडतायत. ही राजकारण म्हणून नाही, पण तुम्हा आम्हा सगळ्यांनाच लांछनास्पद गोष्ट आहे की राजांनी त्या काळामध्ये तंत्रज्ञानाच्या मर्यादा असताना इतकं सगळं उभं केलं आणि आज आम्ही त्यांना जोपासू शकत नाही. ज्या राजांनी रायगडावर स्वतःचं नाव दिलं नाही, पण तुमच्या माझ्यासारखा प्रतिनिधी रायगडावर जातो तरुण पिढीचा आणि काय विचार करतो माहितीये? अख्खा रायगड किल्ला फिरतो आणि विचार करतो, अरे राजांचं नाव कुठे दिसेना. हा म्हणतो राजांच्या पाठीमागे मोहिमा भरपूर असतील म्हणून राजांना वेळ मिळाला नसेल. राजांची अपुरी राहिलेली मोहीम आपणच पूर्ण करूया. काळाकुट्ट दगड दिसतो, माणसाचं मन परिवर्तनशील असतं, याच्याही मनाचं परिवर्तन होतं. हा विचार करतो, राजांचं नाव उभ्या जगाला माहिती आहे, आपलंच नाव कोणाला माहित नाही. खिशामध्ये पांढरा खडून नेलेला असतो आणि मग काळाकुट्ट दगड दिसल्यानंतर याच्या आतला चित्रकार जागृत होतो.
आणि मग आजूबाजूला कुणी नाही म्हटल्यानंतर खिशातनं खडू काढला जातो आणि कुंचल्यातनं चित्र साकारलं जातं बदामाच्या आकाराचं. बरं, ऐतिहासिक किल्ला, तलवारीचं शस्त्र नाही तर बाणाच्या शस्त्राचा उपयोग केला जातो. आणि एवढं कार्यकर्तृत्व गाजून हा पठ्ठ्या कमरेवर हात ठेवून स्वतःच्या कार्यकर्तृत्वाकडे अशा काही नजरेनं पाहत असतो ना, की त्या काळात जर फोटो काढता येत असता आणि त्याच्या चेहऱ्याचा फोटो जर काढला असता तर त्याला उपमा द्यायची म्हटली ना तर एकच द्यावी लागली असती. शहाजहाननं मुमताजसाठी ताजमहाल बांधल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावर जितका अभिमान उसळून वाहत नसेल ना, त्याच्या दसपट अभिमान याच्या चेहऱ्यावर उसळून वाहत असतो. हा, याला असं वाटत असतं की आत्ताच जणू रायगड किल्ला मीच बांधून घेतलाय आणि माझ्या हस्तेच फीत काढून उद्घाटन झालं. मंडळी, विनोदाचा भाग सोडा, पण गडकोट किल्ले कशासाठी येतो? गडकोट किल्ले हे आमच्या बापजाद्यांच्या पराक्रमाची साक्ष आहेत, साक्ष. आबासाहेब जेव्हा जिवंत होते म्हणजे शिवाजीराजे, तेव्हा त्यांना या गडकोट किल्ल्यांवर किती विश्वास होता? औरंगजेब मराठी मुलखावर चाल करून येण्याच्या दिल्लीमध्ये तयाऱ्या चालू आहेत की मराठी मुलखावर आता चाल केली जाणार आहे. आणि शिवरायांचा तो शेवटचा कालावधी आहे साधारणतः 79-80च्या दरम्यानचा, आणि त्यांना महाराष्ट्र झुंजता ठेवायचा आहे औरंगजेबाच्या दिल्लीच्या विरुद्ध. आणि राजांची तयारी चालली आहे. या गडकोट किल्ल्यांवर किती विश्वास आहे राजांचा? राजांच्या तोंडची वाक्य आहेत, आपल्या सरदारांना सांगतायत. काय वाक्य आहे बघा. दिल्लींद्रासारखा शत्रू उरावर टपलाय. आज मितीस हजरतीस नवे जुने गोळा केले तर 360 किल्ले दिमतीस आहेत. आणि माझा एक किल्ला वर्ष लढला तरी औरंग्याला इथलं स्वराज्य घ्यायला 360 वर्ष लागतील आणि तितका तो जगला पाहिजे. आमच्या राजांना वाटत होतं माझा एक किल्ला किमान वर्षभर लढेल, किमान वर्षभर. राजांच्या मृत्यूनंतर शिवरायांचा हा विश्वास इथल्या गडकोट किल्ल्यांनी 1 पटीनं नाही 5.5 पटीनं खरा करून दाखवला. जेव्हा औरंगजेब 3 लाख घोडदळ, 4 लाख पायदळ, प्रचंड तोफखाना घेऊन आला, तेव्हा नाशिक जवळचा साधा किल्ला आहे रामसेठ किल्ला, 20 मिनिटात चढता येतो. मी तर आमच्या सौन बरोबर 20 मिनिटात चढलोय. इतकं सहज चढता येईल. औरंगजेबाला असं वाटलं होतं किती वेळ लागेल? हा महाराष्ट्रातला एक किल्ला जिंकायला दिल्लीवरून आलेल्या औरंगजेबाला वाटत होतं किती वेळ लागेल? 2 तास. 2 तास झाले. बरं, फौज किती आहे? 3 लाख घोडदळ, 4 लाख पायदळ, प्रचंड तोफखाना आहे त्याच्याकडे. 2 तास झाले, 2 आठवडे झाले, 2 महिने झाले, 2 वर्ष झाली, 5 वेळा सरदार बदलले. शेवटी 5.5 वर्षानंतर फितुरीनं तो किल्ला मिळाला. फितुरीनं. रामसेठ सारखा साधा किल्ला त्याला फितुरीनं मिळवायला 5.5 वर्ष. तर मग आमचा सिंहगड असेल, राजगड असेल, रायगड असेल, या सह्याद्री त्या किल्ल्यांकडे त्या औरंगजेबानं कधी बघावं? सांगण्याचा उद्देश हा की शिवचरित्रामध्ये मीला जागा नाही. आध्यात्मिक असलेल्या राजांचा मी इतका मोठा झाला होता की त्यानं सगळ्यांना कवेत घेतलं होतं. असं नेतृत्व जेव्हा जन्माला येतं तेव्हा स्वराज्य उभं राहतं. नेतृत्वाला काय करायचं असतं? फक्त लढाया करायच्या नसतात. आज मी या भागात आलोय. खरं तर मला आधी खरडा किल्ल्याबद्दलही कळलं. इथं जो मराठ्यांच्या इतिहासाची विजयाची लढाई जी झाली तो खरडा किल्ला तुमच्या मतदारसंघात आहे. आणि खरड्याचा कायापालट इथलं नेतृत्व करताय आमदार रोहितदादा पवारांच्या माध्यमातून. खरडा किल्ला असेल किंवा ज्या अहिल्याबाई होळकरांचं असलेलं हे स्थान आहे, इथे होणाऱ्या सुधारणा असतील, त्याबद्दल मला एक इतिहासाचा अभ्यासक म्हणून अभिमान आहे की आमच्या राजांचे गडकोट किल्ले आणि त्यांच्या सुधारणा, त्यांचं जतन,
त्यांचं संवर्धन जे आम्ही शिवाजीराजांना आदर्श मानतो त्या नेतृत्वाकडनं केले गेले पाहिजेत. एक इतिहास अभ्यासक म्हणून मी रोहित दादांचं तुमच्या वतीनं आणि एक इतिहासक अभ्यासक म्हणून अभिनंदन करतोय की ते खड्याचं जतन आणि संवर्धन करतात. आणि हे अभिनंदन केवळ फक्त तुमच्या टाळ्यांपुरतं नाही किंवा वैयक्तिक मी नाही, महाराष्ट्रातले जे जे शिवप्रेमी आहेत की ज्यांना ज्यांना असं वाटतं की महाराजांचा इतिहास जिवंत राहिला पाहिजे, त्या प्रत्येकाकडून रोहित दादांना धन्यवाद आहे. ते यासाठी की रोहित दादा म्हणूनच नाही तर अशा पद्धतीची माणसं महाराष्ट्रात जन्माला आली पाहिजेत, अशी नेतृत्व जन्माला आली पाहिजेत की ज्यांनी हा महाराष्ट्राचा इतिहास असा वरती नेला पाहिजे, किमान त्याचं जतन आणि संवर्धन तरी केलं पाहिजे. आणि ही काळाची गरज आहे. आम्ही जर इतिहास विसरला तर मग आम्ही काही करू शकत नाही. नेतृत्वाला काय काय करायचं असतो. शिवाजी महाराजांची नजर कशी होती माहितीये. मला आश्चर्य कधी कधी वाटतं की इतका व्याप असलेला हा माणूस, तुम्ही विचार करून बघा, येसाजी, नेताजी, तानाजी, बाजी, रामजी ही जीवाला जीव देणारी माणसं राजांच्या भोवती काय आपोआप जमा झाली का? म्हणजे ही अशी सगळी जमा झाली आणि राजांना असं म्हणाली का चला राजे आपण स्वराज्य निर्माण करू, आम्ही प्राणार्पण करायला तयार आहोत? असं अजिबात नाही बरं का. याच्यातला एक एक माणूस आपल्या पारखी नजरेनं शोधलाय. ही आपोआप नाही आली बरं. त्यावेळेस काही फेसबुक नाही, व्हॉट्सअप नाही, प्रिंट मीडिया नाही, सोशल मीडिया नाही. जाहिरात द्या, आमच्याकडे इतका इतका पगार मिळेल, कामाला या, अशा जाहिरातीही भडक भडक असलेल्या जाहिराती करूनही तुम्हाला माणसं मिळवता येऊ शकणार नाहीत. असा तो काळ आहे. अशा काळामध्ये अशी निष्ठावान माणसं कशी मिळवली असतील? एक उदाहरण सांगतो की ज्याच्यातून तुम्हाला कळेल राजांनी मावळे कसे मिळवले. पुण्यात लग्नाची वरात आली आहे. राजे राजवाड्यामध्ये आहेत. वरात एका चौकात येते. नवरा नवरी अशी घोड्यावर बसलेले आहेत. ताशे वाजंत्रीवाले ताशे वाजवत आहेत. वराडी मंडळी पुढे आहेत. एका चौकामध्ये ती वरात येते आणि त्या चौकात आल्यानंतर वराडी मंडळी असा अर्धगोल करून बसले. नवरा नवरी घोड्यावर समोर आहेत आणि मध्ये एक माणूस गुडघ्यावर बसला. राजे सगळं हे पाहतात. त्याच्या 9 हातावर नारळ ठेवलाय. सगळ्यांचं लक्ष या मधल्या माणसाकडे आहे आणि त्याचं लक्ष मात्र त्या नारळाकडे आहे. लोकांच्या डोळ्याचं पातळ लवतं न लवतं तो माणूस बैठ्या चालीनं तो नारळ गारद करतो आणि परत आपली जागा घेतो. सगळेजण टाळ्या वाजवतात, कौतुक करतात. शिवाजीराजे तिथे हे सगळं बघत असतात. तेव्हा येसाजी कंक पुढे होतो आणि राजांना ओळख करून देतो त्या माणसाची. राजा हा ना आपला जीवा महाला, पुण्यातली लग्नातली कुठली कमी वरात असे ना, जीवाच्या या खेळाशिवाय ती पुढे जात नाही. राजे त्या जीवाच्या खांद्यावर हात ठेवतात आणि म्हणतात, अरे जीवा, तुझ्याकडे कसलं कौशल्य आहे. जगामध्ये असं कौशल्य कोणाकडे नसेल. कसलं भारी कौशल्य तुझ्याकडे आहे. तुमच्या माझ्यासारखा असता तर खांद्यावर हात ठेवल्यावर हुरळून गेला असता. छाती जरा ताट झाली असती. जीवा भोळा भाबडा. जीवा तितक्याच भोळे भाबडेपणानं राजांकडे बघतो आणि म्हणतो, राज, पण तुम्हाला एक सांगू का, मला ना तेवढंच येतं बघा, दुसरं काही येत नाही. राजे त्याला म्हणतात, अरे माणसाला थोडंच यावं पण ते इतकं नामी असावं ना की जगामध्ये त्याला तोड नसावी. आणि असं तुझ्याकडे काहीतरी आहे. मला विश्वास आहे की तुझं हे कौशल्य एक दिवस असं कामी येईल की जग तुझं नाव काढेल. आजपासून तू आमचा. राजे त्याला स्वराज्यात घेतात. बघा, माणूस हेरलाय, त्याला आपलंसं केलंय. कौशल्यवान गुणवान माणसाला स्वतःकडे घेतलंय. आता या जीवा महालाची आठवण राजांना कधी होती माहितीये? 9 नोव्हेंबर 1659 रात्र आहे. राजांच्या समोर बहिर्जी नाईक आहेत. ही रात्र म्हणजे कधीची रात्र आहे माहितीये?
10 नोव्हेंबरला, पुढच्या दिवशी 10 नोव्हेंबर 1659ला अफजल खानाचा कोतळा बाहेर काढलाय. त्याच्या आदली रात्र आहे. बहिर्जी नाईक अफजल खानाची इत्यंभूत माहिती राजांना सांगायला आलेत. कोण कोण बरोबर येणार आहे? एकटा फक्त बडा सय्यदच येणार आहे, कारण अफजल खानाचा त्याच्यावरच विश्वास आहे. खान कसा आहे? खान अंगलटीनं मजबूत आहे. बहिर्जी सांगतायत राजांना, राजे खानावर तर लक्ष ठेवा, पण त्याच्यापेक्षाही भयानक त्याचा असलेला अंगरक्षक, ज्याला तुम्ही आम्ही आता सय्यद बंडा म्हणतो, पण त्याचं खरं नाव बडा सय्यद. हा बडा सय्यद अफजल खानापेक्षाही घातक आहे, त्याच्यावर मात्र लक्ष ठेवा. राजे विचारतात, घातक ताकदीनं? नाही म्हणे, ताकदीनं नाही, अंगलटीनं शिरशिरीतच आहे. पण दांडपट्टा असा चालवतो की 9 हातावरचा माणूस गारद करून परत पहिली जागा घेतो. गारद होणाऱ्या माणसालाही कळत नाही आपण गारद झालोय. इतकं नामी कौशल्य आहे, त्याच्यावर नीट लक्ष ठेवा. अजून अजून म्हणे काही नाही, जातोय. आता राजे विचार करतायत. अफजल खान अंगलटीनं मजबूत, त्याच्यासाठी राजांच्या डोक्यात संभाजी गावजी गोंडाळकर ठरलेलं असतं. आणि आता हा बडा सय्यद 9 हातावरचा माणूस दांडपट्ट्यानं गारद करतो. या बडा सय्यदसाठी कोण? राजे विचार करत असतात. राजांना आठवतो लग्नामध्ये 9 हातावरचा नारळ गारद करणारा जीवा महाला. राजे जीवाला बोलावतात आणि सांगतात, उद्या माझ्या सोबत यायचंय आणि लक्षात ठेवायचं, तुझं लक्ष माझ्याकडेही असणार नाही, खानाकडेही असणार नाही. मग जीवाला कळेल आपण सोबत काय यायचं. मग जीवा म्हणतो, मग मी काय करू? अरे थांब, सांगतो काय करायचंय. तुझं लक्ष फक्त बडा सय्यद कडे असेल. आणि मग पुढचा इतिहास तुम्हाला माहिती आहे. दुसऱ्या दिवशी खान दगा करतो. खानाचा वाघ नखानं कोथळा बाहेर काढतोय. खान गडबडत चाललाय आणि म्हणतोय, दगा 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 दगा, शत्रूनं दगा केला, या शत्रूला त्वरित ठार करा. राजांचं लक्ष नाहीये आणि तिकडे सय्यद बंडा धावत येतोय. दांडपट्टा त्यानं उगारलाय आणि आता राजांवर वार करणार. त्याच्याकडे लक्ष फक्त आहे आमच्या जीवा महालाचं. आता हजारो लग्नांमध्ये दाखवलेलं कौशल्य शिवरायांसाठी जीवा असं काही पणाला लावतो की त्या सय्यद बंडाचा हात या खांद्यातून असा वरच्यावर कौशल्यानं उडवतो. इतक्या कौशल्यानं उडवतो, इतक्या कौशल्यानं उडवतो की तो आकाशात उडालेला हात त्या सय्यद बंडाच्या समोर पडतोय, तरी त्याला कळत नाहीये की हा आपला हात आहे. आणि ते कळायच्या आत दांडपट्ट्याच्या दुसऱ्या वारानं सय्यद बंडा ठारत. आणि तेव्हापासून मग लोक म्हणायला लागले, होते जीवाजी म्हणून वाचले शिवाजी. हे जे एक उदाहरण आहे ना, एक उदाहरण, ते किती जणांसाठी आहे माहितीये? तुम्ही सगळे विद्यार्थी आहात, तुमच्यासाठी संदेश आहे त्याच्यात. कोणता? जे आपल्याला आवडतं, ज्यामध्ये आपलं कौशल्य आहे, ते कौशल्य आपण इतकं जीवापाड जोपासायचं की जगात त्या कौशल्याला तोड असता कामा नये. हे उदाहरण राजकीय नेतृत्वासाठी काय आहे की नेतृत्व, त्या नेतृत्वानं अशी गुणवान माणसं शोधायची की त्या गुणवान माणसांना शोधून त्यांची योजकता योग्य ठिकाणी करायची, जशी शिवाजी महाराजांनी त्या जीवा महालाला शोधलं होतं आणि त्याची योजकता सय्यद बंडासाठी केली होती. अहो, गुणवान माणसं समाजामध्ये आहेत, त्यांच्यापर्यंत तुम्ही फक्त गेला पाहिजे. मला सांगा, जेव्हा राजकोटचा पुतळा पडतो तेव्हा आम्ही शिवप्रेमी आणि सगळेच अस्वस्थ होत होते. आम्हाला का कलाकार शोधता येत नाहीत? ज्यांच्याकडे अशी कला आहे की जे पुतळे उभे करू शकतात, अशा कलावंतांपर्यंत आम्ही पोहोचलो पाहिजे. त्यांना वेळ दिला पाहिजे, त्यांच्या कलेला दाद दिली पाहिजे. त्यांनी जीवन सर्वस्व या कलेसाठी वाहावं, यासाठी त्यांना आर्थिक स्थैर्य दिलं पाहिजे, त्यांच्या स्थैर्याची जोपासना केली पाहिजे. मग कलावंत बघा तुमच्यासाठी काय करतोय. पण ती शोधक नजर सत्तेकडे असली पाहिजे, राजकीय नेतृत्वाकडे असली पाहिजे.
आणि असं जर आम्ही शोधून ठेवली माणसं, ती ऐन वेळी सापडणार नाहीत, घाईघाईत सापडणार नाहीत. ती माणसं आम्हाला शोधावी लागतील, शोधून ठेवावी लागतील, त्यांना जवळ करावं लागेल. आणि ज्या वेळेस त्याची उपयोगिता असेल त्यावेळेस त्या माणसाला चांगल्या अर्थानं त्याचा उपयोग करता येऊ शकेल. कलावंताची शोध झाला पाहिजे. आवर्जून मी जे जे काही वाचत होतो या मातीतलं मला असं वाटतं, सृजन भजन स्पर्धा ही सुद्धा कलावंताचा शोध असावी. कारण इतक्या राष्ट्रीय स्तरावरची स्पर्धा जेव्हा कर्जत मध्ये घडते हे मला ऐकायला मिळालं होतं, तेव्हा मला हे उदाहरण का आठवत होतं, तर नेतृत्वानं कलाकार असतील, ज्यांच्याकडे कौशल्य असतील, अशा माणसांचा समाजामधून वेगवेगळ्या पद्धतीनं शोध घेतला पाहिजे. शिवचरित्रामधून मला सगळ्यात अजून काय आवडतं माहितीये? सगळ्यात माणूस काय करू शकतो मला सांगा? स्वतःकडची संपत्ती एक वेळ दान करेल, पण स्वतःचा जीव. शिवचरित्रामध्ये तुम्हाला अशी काही उदाहरणं सापडतील की जिथे जाणारे, म्हणजे तुम्ही कदाचित असं म्हणाल, लढाई असते, आपल्या हाती तलवार असते, आपण दुसऱ्या माणसाला मारू शकतो, स्वतःही कदाचित मरू शकतो, पण आपला पगार चालू असतो, आपली नोकरी असते, आपण मरूच असं नाही, आपलं ते काम आहे, आपल्या हाती तलवार असते. पण नाही बरं का, शिवचरित्रामध्ये अशी काही उदाहरणं आहेत की ज्या उदाहरणामध्ये जाणाऱ्या माणसाला माहिती होतं आपला मृत्यू मृत्यू आणि मृत्यू आहे, तरी सुद्धा माणसं हसत हसत गेली. पन्हाळ्याच्या वेड्याची आदली रात्र आहे, पन्हाळ्याच्या वेड्यातून पलायन जे झालंय त्याची आदली रात्र आहे. राजांच्या समोर राजांचा लाडका शिवा नावी आहे. राजांची नजर आसमंतात आहे आणि शिवाची नजर मात्र राजांकडे आहे. शिवा विचार करतोय, शिवा नावी, अरे माझे राजे इतक्या महिने या वेड्यात अडकले, माझ्या राजाच्या डोक्यात एखादी योजना आणि कल्पना का येत नाही? त्याला खात्री आहे एखादी कल्पना आली इथून सुटण्याची की आमचे राजे सुटणार, पण राजांच्या डोक्यात ही कल्पना का येत नाही? म्हणून तो राजांच्या चेहऱ्याकडे नजर लावून बसला आहे आणि त्याला दिसतंय की राजांचा चेहरा बदलतोय. प्रतिमेची एक वेगळी लकीर राजांच्या चेहऱ्यावर उमटले, राजे सावध झाले आणि शिवा नावाला म्हणतात शिवा. तसा शिवा सावध होऊन बसतो आणि म्हणतो, बोला की राजा. अरे शिवा, आज मी विचार करतोय सिद्ध्याला गोंगारा द्यावा. आणि सिद्ध्याला गोंगारा द्यावा हे ऐकल्याबरोबर शिवा सावरून बसतो आणि म्हणतो, राज द्या द्या, सिद्ध्याला गोंगारा द्या, तुम्हाला काय बी शक्य आहे, भवानी आहे तुमच्यावर प्रसन्न आहे. राजांना कळेना याला पुढचं कसं सांगा. राजे म्हणतात, अरे शिवा, पण त्याच्यासाठी दोन शिवाजी लागतील, एक असली मी आणि दुसरा नकली शिवाजी. पुन्हा शिवा नावे म्हणतो, राज बनवा बनवा, नकली शिवाजी बनवा. अहो तुम्हाला काय शक्य नाही, भवानी आहे तुमच्यावर प्रसन्न आहे, तुम्ही काय बी करू शकता, नकली शिवाजी बी बनवू शकता. राजांना फार अवघड झालेलं असतं की या भोळ्या भाबड्या जीवाला, आपल्यावर विश्वास ठेवणाऱ्या कसं सांगावं. तसं राजे अगदी गंभीरपणे म्हणतात, शिवा तू माझ्यासारखा दिसतोयस. एवढं ऐकल्याबरोबर शिवा नावी म्हणतो, राज म्या दिसतो ना तुमच्यासारखा, बस मग ठरलं, म्याच शिवाजी होणार. आता मात्र राजांचं अवघड असतं, कारण राजांना कळेना याला पुढे काय वाढवून ठेवलंय हे माहितीये का. म्हणून राजे त्याला सांगतात, अरे लेकरा शिवा, शिवाजी होणं इतकं सोपं नाही रे. एक वेळ असली शिवाजी मी सुरक्षितपणे निसटून जाईल, पण नकली शिवाजीला मृत्यू मृत्यू आणि मृत्यूच आहे. म्हणून मी विचार करतोय तुला पाठवावं की पाठवू नये. तुमच्या माझ्यासारखा असता तर म्हणाला असता,
राजन नीट विचार करा, यावेळेस जरा तब्येत बरी नाही, पुढच्या वेळेस हायच की. पण मंडळी, शिवानावी असा विचार करत नाही. शिवानावी डोळ्यात पाणी आणून म्हणतो, राज आता विचार बदलू नका. सोंगातला का होईना, नकली का होईना, एक दिस का होईना, शिवाजी बनता आलं. माझ्या साऱ्या आयुष्याचं पान फेकलं राजन, याच शिवाजी होणार. दोन पालख्या बनवल्या जातात. एक पालखी राजरस्त्यानं जाते, एक पालखी लपत-छपत जाते. शिवानाव्याची पालखी सापडते, तिला सापडणारच असते. पालखी फक्त वेळ मधला जावा यासाठीच ती बनवलेली असते. शिवानाव्याची पालखी सापडली. सिद्धीला वाटतंय शिवाजीराजे सापडलेत. मी आता सिद्धीच्या समोर शिवानावी आहे. सिद्धीला मात्र वाटतंय शिवाजीराजे आहे. सिद्धी मोठा खुश आहे. सिद्धी जोहार शिवाजी राजांकडे बघून म्हणतोय, या राज, म्हणजे शिवानाव्याकडे, या राज, तुमचीच वाट पाहत होतो. तुम्ही म्हणा अफजल खानाचा कोतळा बाहेर काढला, तुम्हाला म्हणे चेटूक येतं, पण हा कर्नूलच्या सिंहाचा पंजा आहे. पंजा, या पंजात आजपर्यंत जो अडकला तो सुटला नाही. शिवानावी गलातल्या गलात आतल्या आत हसत असतो. सिद्धी चिडवावं, डिवचावं म्हणून परत म्हणतो, काय राज, समजा गेला असता तिथनं तर कुठं गेला असता? गेलो असतो की इशाळगडाकडे. पण आज तुम्हाला तुमच्या नियतीनं दैवानं साथ दिली नाही. दैव काय, नियती काय, ईश्वराला माहिती आहे. तेवढ्यात कोणीतरी येतं, बहुतेक फाजल खानाचा सावा, आणि तो सिद्धीच्या कानात काहीतरी सांगतो. तसा सिद्धीचा चेहरा बदलतो आणि सिद्धी चिडून म्हणतो, बोल तू कोण आहेस? शिवाजी, खरं सांग कोण आहेस? तेव्हा शिवानावी जबान खोलतो आणि म्हणतो, अरे सिद्ध्या, तुला आमचं राज काय तुझ्यासारखं वाटलं होय? आमच्या राजांनी दिला तुझ्या हातावर गुंगारा. आणि एक लक्षात ठेव, आमच्या राजांनी कुठं जायचं हे आमच्या राजांचा शत्रू ठरवत नसतो. आमचं राजा ठरवत असतात, तिथे ते जात असतात. सिद्धी चिडून म्हणतो, याचे परिणाम तुला माहिती आहेत का? तेव्हा शिवानावी म्हणतो, अरे परिणामाची चिंता करतो कोण? परिणाम माहिती नसते तर या ठिकाणी आलोच नसतो. तलवारी उपसल्या जातात. शिवानाव्याच्या छातीत तलवार भोसकली जाते आणि ज्या ठिकाणी तलवार भोसकली जाते तिथे तलवार बाहेर काढल्यानंतर रक्ताचा पाठ एका हातानं दाबत आणि विशाळगडाकडे पाहत शिवानावी शेवटची काही वाक्य उच्चारतो. सोंगातला का होईना, नकली का होईना, एक दिस का होईना, शिवाजी बनता आलं. माझ्या साऱ्या आयुष्याचं राजा फार फिरलं, राजा फार फिरलं. येतो राजा, येतो. या शिवानाव्याचा शेवटचा मुजरा राजा, शेवटचा मुजरा, असं म्हणून शिवानावी धारातीर्थी पडतो. कशासाठी होतं हे समर्पण? स्वराज्य नावाच्या एका विचाराला जिवंत ठेवण्यासाठीच हे समर्पण होत. स्वराज्य नावाचा विचार जो राजांनी रुजवला, तो विचार मला जिवंत ठेवायचा आहे. आणि तो जिवंत ठेवणं हे माझं कर्तव्य नाही, तर माझी नैतिक जबाबदारी आहे. मग त्याच्यासाठी मी माझा प्राण दिला तरी चालेल. तो विचार जिवंत ठेवणारी माणसं ज्या रातीत आणि ज्या मातीत असतात, ती माती धन्य होते आणि त्यांचाच इतिहास घडतो. शेवटी काहीही झालं तरी चालेल, पण विचार मरता कामा नये. विचार मरला तर इतिहास पुसला जाईल. विचाराला आम्ही खतपाणी दिलं तर शिवरायांचं नाव घ्यायचा आम्हाला अधिकार नाही. शिवरायांच्या स्वराज्याचा विचार लाखो मावळ्यांनी जिवंत ठेवण्यासाठी स्वतःचं प्राणार्पण केलं. तुम्ही आणि मी माझ्या आयुष्यात ही खुणगाड बांधली पाहिजे की जेव्हा जेव्हा माझ्या समोर चांगला विचार जिवंत ठेवण्याची वेळ येईल, त्या वेळी मी विचाराच्या बाजूने उभा राहील. शिवचरित्र इतकं अथांग आहे, शिवचरित्र इतकं अफाट आहे की काय काय सांगावं. नेतृत्वानं काय करायचं असतं बघा. नेतृत्वानं म्हणजे मला आणि तुम्हालाही हा प्रश्न पडत असेल. आपल्याला काय वाटतं बघा, शिवाजीराजे घोडा, तलवार, लढाई, राजे गेले, मावळ्यांनी जिंकलं, सगळं सगळं विजय 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 असंच वाटतं. पण मी ना असं
असा विचार करत होतो, अशी एखादी कोणती तरी लढाई आहे का, योजना आहे का, की ज्याच्यामध्ये मावळ्यांना अपयश आलंय आणि मग राजे त्यांच्याशी कसे वागतायत. जिंकल्यावर तर काही कुणीही चांगलं वागतं, हारल्यानंतर राजे कसे वागतायत. मी ही सगळी या पुस्तकातली उदाहरणं तुम्हाला सांगतोय, छोटी छोटी जी मी निवडली गेल्या 12 वर्षाच्या अभ्यासातनं. असं मला एक उदाहरण सापडलं. उदाहरण सांगतो काय. आमच्या जिल्ह्यामध्ये जंजिरा नावाचा किल्ला आहे मुरुडला. म्हणजे तो असा समुद्रात आहे. त्या किल्ल्याला जिंकणं फार अवघड असायचं त्या काळात. तो अजिंक्य राहिलेला आहे, कारण राजांचे मावळे दोर टाकून गडावर चढले, दरवाजा उघडला, सगळे आतमध्ये गेले, हे ठीक आहे. पण एवढी मोठी फौज त्या जंजिऱ्यापर्यंत जायची तर पाण्यातनं जावी लागणार ना, आणि तोफा रोखलेल्या असतात. तर एक योजना राजांची बनलेली असते जंजिरा जिंकायची. मोरोपंतांवर ती जबाबदारी सोपवलेली असते. योजना अशी असते, एक कोणीतरी माणूस शत्रूला चकवा देऊन जंजिऱ्याच्या तिथे जाईल. जंजिऱ्याच्या तिथे गेल्यानंतर सुद्धा वरती अंतर आहे, वरती मावळ्यांना चढण्यासाठी समुद्रातून जाऊन तटाला शिड्या कुणीतरी लावल्या पाहिजेत. तिथून अगदी जलद गतीनं येणं शक्य आहे, पटकन येणं शक्य आहे, पण तिथे आल्यावर वरती चढण्यासाठी तटाला शिड्या अगोदर तयार पाहिजे. बाकी सगळी योजना तयार झालेली असते. मोरोपंतांना असा तटाला शिड्या लावणारा माणूस पाहिजे. बरं, तो माणूस कसा पाहिजे? शत्रूला दिसता कामा नाही की तो तिथपर्यंत चाललाय. मोरोपंत शोध घेतात तेव्हा त्यांना आगरी कोळीवाड्यातला लाय पाटील नावाचा माणूस सापडतो. राजे मोरोपंतांकडे भूमिका जबाबदारी दिली आहे. मोरोपंत लाय पाटलाकडे जातात आणि लायाला विचारतात, लाया, अशी कामगिरी आहे, शत्रूला चकवा देऊन तिथं जायचंय आणि तटाला शिड्या लावून थांबायचंय, आम्ही मागणं येतोय, जमेल? काम करणारी माणसं जास्त बोलत नसतात. तो फक्त जमेल एवढंच म्हणतो, कारण तो जन्मापासून त्या समुद्रावर खेळलेला असतो. बस त्या ठरलेल्या काळोख्या रात्री लाया या किनाऱ्यावरून समुद्रात डुबकी घेतो आणि पार तिथपर्यंत जातो. बरोबर शत्रूला चकून तिकडे किल्ल्याला शिड्या लावल्या त्या तटाला आणि खाली बसलाय. बरं, त्या रात्री लाया नक्की जातो कसा हे त्या दिवशीच्या समुद्राला, त्या वाऱ्याला आणि त्या हवेलाच माहित की लाया गेला कसा. पण ते लहानपणी नाही का आपण नदीत बुडताना किंवा तळ्यात बुडताना इथं बुडतो, जातो तिकडं असं दाखवतो आणि काही मुलं इकडं निघतात. अशी जशी पटाईत असतात तसा हा लाया असतो. डुबकी घेतो, बरोबर निघतो, तटाला शिड्या लावून बसलाय आणि वाट बघतोय की आता मोरोपंत आणि बाकीचं सैन्य येईल. इकडे मोरोपंतांना मचरेवाल्यांनी सांगितलंय की दर्या इतका खवळलाय की आता या खवळलेल्या दर्यामध्ये लाया जाणं शक्यच नाही. तटाला शिड्या लावणं हा तर भाग नंतरचा झाला, पण लाया पुरता जाऊच शकत नाही सुरक्षितपणे. त्यामुळे तिकडे लाया पाटील वाट बघतोय, आता मोरोपंत येतील, मग येतील. तास, 2 तास, 3 तास, 4 तास, 5 तास, शेवटी पहाट व्हायला येते. आता मात्र लाया नाराज मनानं परतीची तयारी करतो. का? सापडण्याची त्याला फिकीर नसते, पण आपण जर सापडलो तर शिवाजी राजांची योजना शत्रूच्या लक्षात येईल. किमान ही योजना लक्षात यायला नको, म्हणजे परत वापरता येईल. म्हणून उजाडायच्या पहाटेच्या समयी पूर्ण उजेडाच्या आत हा लाया जसा गेला तसाच परत येतो आणि मोरोपंतांना जाऊन भेटतो आणि सांगतो, मी पोचलो होतो, तुम्ही का नाही आला? मोरोपंत त्याला सगळा बाकीचा इतिहास सांगतात. मोरोपंतांना कळतं, अरे हा पठ्ठ्या पोचला होता, आपणच कच खाल्ली. मोरोपंत त्याला घेतात आणि गडावर शिवरायांकडे येतात आणि शिवरायांना सगळं सांगतात. हा पठ्ठ्या काळोख्या रात्री दर्या खवळलेला असताना गेला होता, तिथे पोचला होता, आम्हीच पोचू शकलो नाहीत. बघा आता प्रसंग कसा आहे. जंजिरा हा राजांच्या दृष्टीनं, आरमाराच्या दृष्टीनं सगळ्यात महत्वाचा आहे. किती महत्वाचा आहे?
काही पुस्तकांमध्ये उल्लेख आहे की राजे जे आग्र्याला औरंगजेबाच्या भेटीला गेले होते, त्या भेटीचं कारण जंजिरा मिळावा आपल्या ताब्यात, हा सुद्धा एक होतं. इतका महत्वाचा जंजिरा आहे राजांच्या दृष्टीने. आणि अशी मोहीम फसली आहे. राजांना किती फ्रस्ट्रेशन यायला पाहिजे, राजांनी हा सगळा राग किती काढला पाहिजे. पण राजे शांत आहेत. राजांना जेव्हा कळतं की हा लाया बहादर तिथपर्यंत पोहोचला होता, राजे लायाचं कौतुक करतात. लायाला म्हणतात, अरे लाया, इतकं सुंदर काम तू केलंयस. लायाने मान खाली घातलेली असते. राजे, पण आपल्याला अपयश आलं. तेव्हा राजे म्हणतात, यश अपयश दैवाधीन असतं, आपला प्रयत्न महत्वाचा आहे आणि तू तो प्रयत्न केलायस. तुला आजपासून पालखीचा मान. पालखीचा मान याचा अर्थ काय की जेव्हा जेव्हा तो गडावर येईल तेव्हा तेव्हा त्यानं पालखीत बसून यायचं. तुम्ही म्हणाल बस इतकंच, तसं नाही. त्या काळामध्ये राजांच्या गडावर ज्याला पालखीचा मान, त्याला त्याच्या समाजामध्ये आजूबाजूच्या गावांमध्ये प्रतिष्ठा की राजांकडे याला पालखीचा मान आहे. आणि राजे त्याला म्हणतात की तुला आजपासून पालखीचा मान. भोळा बाबडा लाया म्हणतो, राज तुम्ही मेलं असताना मी पालखीत बसून यायचं, माझ्या उभ्या हयातीत बी हे जमायचं नाही. राजांना कळतं अशी निष्ठावान माणसं देव म्हटलं तरी काही घेत नसतात. काय करायचं? मग राजे फक्त लायाला म्हणतात, बर लाया, पालखी जाऊ दे, मला सांग, तुला एखादं नामी गलबत बांधून दिलं आणि स्वराज्याचं रक्षण करण्यासाठी, आपल्या आरमाराचं रक्षण करण्यासाठी त्या गलबतामध्ये शिरून तुझ्या ताब्यात गलबत दिलं तर चालेल का? लाया छाती पुढे काढून म्हणतो, तर हे काम मी अभिमानानं करेल की. मग राजे लगेच मोरोपंतांकडे बघतात आणि म्हणतात, पंत, लायाला एक नामी गलबत बांधून द्या आणि त्या गलबताचं नाव पालखी ठेवा. आणि आता लायाकडे बघून म्हणतात, काय लायाजीराव, आता तरी पालखीत शिरणार की नाही? लाया उभ्या जागी गेली. लाया उभ्या जागी गहिवरतो. राजे त्याला मिठी मारतात. हा प्रसंग मी तुमच्या समोर का सांगितलाय माहितीये? अपयशामध्ये सुद्धा प्रयत्नांचं कौतुक करणारा आमचा राजा होता. आणि काय काय हो, म्हणजे राजे नुसती सत्ता नाही बर का, राजांमध्ये अध्यात्म दडलेलं. अध्यात्म, सत्तेची कोणतीही नशा डोक्यामध्ये नव्हती. आपण काय करतोय याचं पुरतं भान असायचं. जेव्हा सुरतेवर स्वारी झाली आणि सुरतेची लूट झाली, मी त्याला लूट म्हणतो ती यासाठी की औरंगजेबाची सुरत लुटली आहे म्हणून. म्हणजे माझं तर स्वतःचं मत आहे. त्या दिवशी मी त्या मुलाखतीतही सांगितलं की शास्ता खानानं आमच्या इथे, आमच्या परिसराचा 3 वर्ष नुकसान केलं. त्यावेळेस आंतरराष्ट्रीय न्यायालय नव्हती दाद मागायला. आम्हाला आमचं झालेलं नुकसान कोणाकडून तरी भरूनच काढावं लागत होतं. राजांनी सुरतेवर जे आक्रमण केलं, स्वारी केली, त्याच्या पाठीमागचा मुख्य उद्देश होता औरंगजेबाला जरब बसवायची आणि औरंगजेबाची सुरत लुटायची. कारण जो काही महसूल आहे, तिथले जे धनाढ्य व्यापारी होते बरं का, ते कुणाचं वर्चस्व मान्य करत होते? औरंगजेबाचं. मग त्यांचं रक्षण करणं ही जबाबदारी कुणाची आहे? औरंगजेबाची जबाबदारी आहे. त्यामुळे ती जी सुरत लुटली गेली आहे ती औरंगजेबाची सुरत म्हणून लुटली गेली. आणि शत्रूला लुटायचंच असतं. आणि ते स्वतःपेक्षा कमी ताकदीच्या शत्रूला लुटलं नाही, स्वतःपेक्षा मोठ्या, की ज्याचं स्वराज्य, ज्याचं राजांचं राज्य असं म्हणतात, काश्मीर पासून कावेरीपर्यंत पसरलेल्या औरंगजेबाच्या राज्याची तुलना शिवाजी राजांच्या राज्याशी करायची म्हटली तर शिवाजी राजांचं राज्य औरंगजेबाच्या एका सुभ्या एवढं सुद्धा होणार नाही. आणि अशा राजानं त्या मातब्बर असलेल्या औरंगजेबाला धक्का देण्यासाठी त्याची सुरत लुटली. पण हे करत असताना सुद्धा काय नीतिमत्ता असते बघा. साधू, बैरागी, फकीर, लहान मुलं यांना कोणत्याही प्रकारचा धक्का लागता कामा नये याची अंमलबजावणी त्या लुटीतही झालीये. त्याचंच फक्त एक उदाहरण सांगतो. सुरतेमध्ये
आजूबाजूचं सगळं वातावरण बदललेलं आहे. घोड्यांच्या टापांचा आवाज येतोय. मराठी वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या धनाढ्य आणि सत्तालोलूप व्यापाऱ्यांकडे गेलेले आहेत आणि अख्ख्या सुरतेमध्ये हे सगळं वातावरण आहे. आणि एक घर आहे की ज्या एका घरामध्ये एक स्त्री आहे, विधवा स्त्री, जिचा पती मृत्युमुखी पडलाय आणि तिची मुलं लहान आहेत. तिला ही चिंता आहे की आपलं घर लुटलं गेलं तर काही नाही, पण आपलं स्त्रीत्व लुटलं गेलं तर काय, मृत्यूशिवाय पर्याय नाही. ती या तयारीत आहे की अशी वेळ आली तर स्वतःचं आत्मसमर्पण करायचं. आणि तेवढ्या घोड्यांच्या टापांचा आवाज येतो. ती अशी घाबरते, भेदरते, बघते तर स्वतःच्या घराभोवती घोड्यांनी रिंगण केलंय आणि सगळे सरदार आणि काही घोडे आपल्या घराभोवती आहेत. ती घाबरलेली असते. 1 तास होतो, 2 तास होतात, कुणी दरवाजावर येत नाही. परत वरनं खाली बघते, अरे ते घोडे आणि ते सरदार, बाकीचे सैनिक तसेच आहेत. ही रात्रभर जागीच असते. कधीतरी प्रसंग हा घडणार आहे. आणि शेवटी सकाळी सकाळी दरवाजाला टकटक केली जाते. तशी ही घाबरते. एकीकडे तिनं स्वतःचं आत्मसमर्पण करण्यासाठीचं एक शस्त्र लपवून घेतलेलं असतं आणि फक्त काय घडते याची तिला वाट बघायची असते. ती दरवाजा उघडते तर समोर असं मुंडासे बांधलेला असा धडधाकट माणूस आणि यांच्याकडे बघून म्हणतोय, बाई, म्या प्रतापराव गुजर. राजांनी आम्हाला धाडलं होतं आणि सांगितलं होतं या घराचं रक्षण झालं पाहिजे. या घराच्या एका इटेला भी धक्का लागता कामा नये. रातभर आम्ही रक्षण केलं, आता आम्ही येतो. त्या बाईला कळेना की माझं एकच घर का सुरक्षित राहिलं. त्यांचं नाव हंसाबेन. त्या हंसाबेन प्रतापरावांना विचारतात, माझं एकच घर का सुरक्षित राहिलं. तेव्हा प्रतापराव म्हणतात, हे बघा बाई, आमच्या राजांनी आम्हाला जे सांगितलं ते आम्ही करत असतो. आम्ही त्यांना का, कशाला, कधी, कुठं असलं काही प्रश्न विचारत नसतो. तुम्हाला खरंच याचं उत्तर हवं असेल तर तुम्ही आमच्या राजांना येऊन भेटा, ते सांगते. या हंसाबेन राजांकडे येतात आणि विचारतात, आमचं घर का सुरक्षित राहील. तेव्हा शिवाजीराजे सांगतात, बहिर्जी नायकांच्या पथकाने या सगळ्या बातम्या राजांना पुरवलेल्या असतात. राजे सांगतात, हंसाबेन, आपलं नाव माहितीये हे त्या बाईंना आश्चर्य. पुढे राजे म्हणतात, हंसाबेन, मोहनदास पारेख तुमचे पती जेव्हा जिवंत होते तेव्हा त्यांनी जात पाहिली नाही, धर्म पाहिला नाही, सगळ्या पद्धतीच्या लोकांना दानधर्म केला. मला सांगा, अशा सज्जन माणसाच्या घराचं रक्षण आम्ही करायचं नाही तर मग कोणी करायचं. त्या स्त्रीच्या डोळ्यात आसू असतात की परमुलखातनं आलेला एक राजा आहे, ज्याला कळतंय की या घरात सज्जनत्व आहे, धार्मिकता आहे, या घरात दानशूरपणा आहे आणि त्या घराचं रक्षण होतं. हे उदाहरण मला अशासाठी मित्रांनो आवडतं की आमचं अध्यात्म जे सांगतं की जे तुम्ही पेरता तेच उगवतं. आपण आयुष्यामध्ये जी काही कर्म करतो त्याची फळंही मिळतच असतात. चांगलं केलं तर चांगलं मिळतं, वाईट केलं तर वाईट मिळतं. फक्त आज मिळेल, उद्या मिळेल, परवा मिळेल, 10 वर्षांनी मिळेल की कधी मिळेल याचा अंदाज नसतो. आपल्या मृत्यूनंतरही आपल्या पुढच्या पिढीला मिळतात, पण केलेली कर्म आणि केलेलं कार्य फुकट जात नसतं. ते हंसाबाईंचं घर वाचलं होतं ते तिच्या नवऱ्याच्या चांगल्या कर्माने. शिवचरित्र आम्हाला सगळं शिकवतो. सगळं म्हणजे काय शिकवत नाही. सुरतेचा विषय निघाला म्हणून सांगतो, राजांच्या समोरचं ध्येय कधीच बाजूला होत नव्हतं. बरं, राजांनी सुरतेवर जे आक्रमण केलं ध्येय काय होतं? अर्थार्जन. राजांनी बाकीचा वेळ घालवलाय का? अजिबात नाही. तो इनायत खान जो किल्ल्यात लपून बसला आहे, त्या इनायत खानानं राजांवर एक वकील पाठवलेला असतो की ज्या वकिलानं राजांना मारण्याचा प्रयत्न केला आहे. राजांनी ठरवलं असतं तर त्या किल्ल्यासकट अख्ख्या इनायत खानाच्या फौजेला नेस्तनाबूत करू शकले असते. जे इंग्रज राजांना काही देत नाही त्या इंग्रजांच्या वखारी पण लुटू शकले असते, पण नाही. राजांनी अहंकाराचा विषय केला नाही. राजांच्या समोरचं ध्येय होतं फक्त स्वराज्याचा जो युद्ध खर्च आहे
तो श्रोतेतनं वसूल करायचा, बाकी स्वतःचे प्रश्न निर्माण करत बसायचे नाही. कमीत कमी वेळात सुरत लुटून ते परत आले. शिवचरित्र आम्हाला या सगळ्या गोष्टी सांगताय. म्हणजे शेवटाकडे येणार आहे. परंतु मगाशी मी तुम्हाला जसं म्हटलं की या वातावरणात मी जे आहे त्या वातावरणाबद्दल मला बोलायचंय. माझा क्रम आता असा असेल की मला शेवटच्या 2 महत्वाच्या गोष्टी तुम्हाला सगळ्या तरुण पिढीसाठी सांगायच्या. म्हणजे माझं असं म्हणणं आहे, माझं अख्खं व्याख्यान विसरलात तरी चालेल, पण या शेवटच्या 2 गोष्टी तुम्ही इथून जाताना बरोबर घेऊन जायच्या. आणि मला अशी तुम्हाला विनंती आहे की या 2 गोष्टी बरोबर नाही त्या तुम्हाला कृतीत उतरवायचे. जाताना तुमच्या डोक्यामध्ये हे 2 विचार असावेत. म्हणून आभार मी अगोदर मानून घेतो आणि सगळ्यात शेवटी या 2 गोष्टी सांगणार आहे आणि मग माझं व्याख्यान थांबणार आहे. आज ना मला इतक्या सुंदर वातावरणात इथे बोलायला मिळालं याचा खूप आनंद वाटतोय. आपल्या कॉलेजला यायला मिळालं याचाही आनंद मनस्वी आहे. त्याचं कारण तुम्ही जसं मगाशी म्हणालात की मी रयतचा विद्यार्थी आहे. कर्मवीर भाऊराव पाटलांवरही मी व्याख्यान देतो. त्या व्याख्यानाची क्लिप यूट्यूबवर आहे. त्या व्याख्यानात मी भाऊरावांचा शेवटचा प्रवास सांगताना त्यात सांगितलं होतं की कर्मवीर अण्णा ससून रुग्णालयात असतात आणि त्यावेळेस एक उल्लेख येतोय की त्यांच्यासोबत दादा पाटील तिथे आहेत आणि जेव्हा भाऊरावांची जीवन ज्योत मालवते तेव्हा दादा पाटील रडत असतात. बाकी मला वाटते सरोदे आणि ही मंडळी असे सगळे आहेत. तर ते जे मी व्याख्यानात दादा पाटील हे अनेक वेळा सांगितलं असेल त्या दादा पाटलांच्या नावानं रयतचं कॉलेज आहे आणि त्या कॉलेजला मी जातोय. हाही एक माझ्या मनामध्ये आनंदाचा, आपुलकीचा आणि आशा ज्यांना आणि तुमचं भाग्य हे आहे की कर्मवीरांच्या संस्थेत तुम्ही शिकताय. कर्मवीरांना कर्मवीरांचा सहवास ज्यांना लाभला त्या दादा पाटलांचं नाव आणि त्यांच्या पदस्पर्शानं पुनीत झालेल्या भूमीमध्ये तुमचं शिक्षण होत आहे. दुसरा मला इथे येतानाचा कंगोरा असा होता की आमच्याकडे मांढरे सर आहेत. ते मला खूप वर्षापासून म्हणत होते की आमचं दादासाहेब पाटील कॉलेज आहे, तिथे तुम्हाला एकदा व्याख्यानाला चला, खूप चांगलं आहे. आणि हा योग मला आपल्या कॉलेजमुळे आणि विशेष करून सुनंदाताईंचे आभार मी यासाठी मानेन की ताईंना मी आज नाही ओळखत. साधारणतः 2009 साल असेल, बारामतीमध्ये परिवर्तन व्याख्यान मला व्हायचे आणि माझ्या व्याख्यानाच्या करिअरची ती सुरुवात होती. व्याख्यानाच्या म्हणजे जे 2000 लोकांसमोरचं माझ्या आयुष्यातलं पहिलं मोठं व्याख्यान होतं की जिथे इतकी लोक आहेत आणि ते पहिलं व्याख्यान गदिमा सभागृहात बारामतीला झालंय आणि ते सुनंदाताईंनी आयोजित केलं होतं. कसं असतं बघा, व्याख्यानाचा उद्देश काय? विचारानं पिढी घडली पाहिजे. त्या माध्यमातून त्यांनी विचारांनी पिढी तर ते घडवत होतेच. चांगले वक्ते आणून विचारांनी पिढी घडवणं हा जसा एक भाग असतो तसं उभरत्या वक्त्यांना संधी देऊन त्यांना सुद्धा घडवणं की जे अनेकांना घडवतील आणि विचार देतील त्या वक्त्यांची घडवणूक सुद्धा करण्यासाठी त्यांना व्यासपीठ प्राप्त करून देणं, असा दुहेरी सुरुवात ती बारामतीत झाली. मी तिथे आप्पासाहेब पवार सभागृहात बोललोय. मगाशी मी इथे आल्यानंतर ताईंना म्हटलं की आप्पासाहेब पवार सभागृहात बसल्यासारखंच मला वाटतंय. मंडळी, मला असं वाटतं या विचारांचं रोपटं ते गेल्या कित्येक वर्ष लावतायत. आमच्यासारखे वक्तेही तयार केलेत की जे बोलतायत, लोकांना विचार पोहोचवतायत. आणि सगळ्यात महत्वाचं, जसं त्यांनी विचार पेरणारे वक्ते तयार केले, विचार डोक्यात साठवणारी माणसं समोर तयार केली, त्याच पद्धतीनं सगळ्यात मोठं काय की जेव्हा प्रत्यक्षात माऊलीच्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं आणि अग्निपरीक्षा, आणि ती अग्निपरीक्षा काय,
तर काहीही झालं तरी चालेल, पण या व्याख्यानमाला, पुस्तकं, विचार हे सगळं कशासाठी आहे? विचारासाठी आहे. विचारावर आणि आपल्या तत्वांवर, आपल्या विचारांवर ठाम राहून कोणतीही किंमत मोजावी लागली तरी चालेल, पण मी माझा विचार सोडणार नाही. अशा पद्धतीनं या माऊलीनं या मतदारसंघाला स्वतःचा विचारांवर ठाम असणारा पोटचा गोळा आमदार म्हणून दिलाय, की जो कर्जत जामखेडचा आमदार आहे, की जो विचारावर ठाम राहू शकतो. ते या विचारापासूनची असलेली सुरुवात त्या विचारापासून आहे. माणसं अशीच घडत नसतात, त्यांना घडवावं लागतं. आणि मला तर खूप आनंद आहे की मी अशा कर्जत जामखेडमध्ये आलोय की मला पुढे दिसतंय बारामतीचा जसा विकास झालाय तसं काही वर्षांनी मी इथे आल्यानंतर मी बारामतीत आहे का कर्जत जामखेडमध्ये आहे हे मला विचारावं लागेल. आज जसं मी विचारलं की आप्पासाहेब पवार सभागृहात आहे का कर्जतमध्ये आहे, इतका विकास मला या आजूबाजूच्या परिसरातल्या नेतृत्वानं इथल्या केलेला दिसतोय. मग ती सृजन भजन स्पर्धा असू दे, कर्जत जामखेड एकात्म विकास फाउंडेशन असू दे, महिलांसाठीचे कार्यक्रम असू देत, इतिहास जागृत करणारा खरडा किल्ल्याचं जतन संवर्धन असू दे, चौंडीचा कायापालट असू दे, हे मी केवळ ऐकून आणि वाचून होतो. इथे आल्यावर मला त्याची झलक मिळालेली आहे. नेतृत्व चांगलं मिळणं याच्यासाठी सुद्धा भाग्य लागतं. तुम्ही सगळे भाग्यवान आहात. एकदा जोरदार टाळ्या देऊन नगरकर सर, तुम्ही मला बोलावलं, या ठिकाणी संधी दिली त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचं मनापासून आभार. आपण इतक्या छानपणे हे ऐकून घेतलं त्याबद्दलही आभार. टाळ्याचे दुसरे अर्थ आता आवरा असंही म्हणायचंय का? आणि तुमच्याकडे विचार राहावे त्याच्यासाठी माझं जय शिवराय आणि गुड मॉर्निंग, म्हणजे मगाशी जी उदाहरणं सांगितली ती आज पुस्तकातली आहे. गुड मॉर्निंग आणि जय शिवराय बाहेर गेलात तर आमचा तो मनीष तिथे आहे, आपण जरूर बघा. यूट्यूबला माझी काही व्याख्यानं आहेत, नंबरही सांगून ठेवतोय 9822-650-280, किंवा नंबरची लक्षात ठेवायची गरज नाही. तुम्ही प्रशांत देशमुख यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं की विचारांची व्याख्यानं तुमच्यापर्यंत येऊन पोहोचतील. आणि आता शेवटच्या 2 महत्त्वाच्या मुद्द्यांकडे जे तुम्हाला तुमच्या मनात साठवायचे. बघा, समाजात फिरताना गाडीवर लिहिलेलं असतं मोठ्या अक्षरात राजे, आणि आतमध्ये काळ्या काचा लावून जे राजे बसलेले असतात त्यांची कृती मात्र अफजलखानासारखी असते. मला असं म्हणायचंय, बघा, राजे लिहून कुणी राजे होत नाही आणि स्वराज्य लिहून काही स्वराज्य येत नाही. खऱ्या अर्थाने स्वराज्य आणायचं असेल तर शिवचरित्रातला एक तरी विचार आचरणात उतरला पाहिजे. यासाठी माझं पहिलं सांगणं आहे, आयुष्यात एकदा तरी राजांच्या राजधानीचा रायगड आयुष्यात एकदा तरी पाहावा. त्या श्रद्धेनं पाहावा, त्या भावनेनं पाहावा. पर्यटन स्थळ म्हणून कोणी रायगडावर जाऊ नका, याचा अर्थ जवळच असलेल्या महाबळेश्वरला जाऊ नका असा नाही. माझं तर म्हणणं आहे, नवीन लग्न झाल्यानंतर प्राजक्ताच्या फुलाप्रमाणे दरवळणाऱ्या सुरुवातीच्या सुगंधी रात्री महाबळेश्वरच्या मिठीत जरूर घालवाव्यात, पण पुढं मुलं बाळा झाल्यानंतर त्यांना पहिल्यांदा नेऊन रायगड दाखवावा आणि त्यांना हे सांगावं. काय सांगावे? त्यांना हे सांगावं. काय सांगावं? त्यांना हे सांगावं की हीच ती जागा की ज्या ठिकाणी 350 वर्षापूर्वी आदिलशाही, कुतुबशाही आणि मोगलशाही या मगरूर सत्तांच्या
शिवरायांच्या पायी हीच आम्हाला हिरे माणके दुसरी दौलत नाही. या दौलतीचा साक्षात्कार बापानं मुलाला रायगडावर करून द्यावा आणि मग चमत्कार बघावा. शेतीवाडी जमीन जुमला बंगला गाडी नोकर चाकर यासाठी मग आपापसात भांडणारी किंवा आई बोलली वडील रागावले परीक्षेत मार्क कमी पडले म्हणून आत्महत्या करून स्वतःचा सस्तात जीव गमावणाऱ्या पोरांपेक्षा वेळ आलीच तर देव देश आणि धर्म यासाठी जिंदगी न्यौछावर करून देणारी पिढी तयार होईल. एवढी ताकद त्या रायगडाच्या मातीत आहे. प्रश्न फक्त एवढाच आहे, आम्ही त्या श्रद्धेने जातो का? आम्ही त्या भावनेने जातो का? 31st ला राजांचा वारसा सांगणारी ही कार्टी डरती मनानं गडावर जाऊन जर पार्टी बनवतील तर त्यांची घरटी सुरक्षित राहतील का? हा आमच्या समोरचा खरा प्रश्न आहे. म्हणून माझं पहिलं सांगणं आहे, रायगडावर जायचं ते प्रेरणा घेऊन येण्यासाठी. आणि माझं दुसरं शेवटचं सांगणं आहे तुम्हा सगळ्या तरुणांसाठी आहे. आज समजा तुम्ही कॉलेजला आहात, उद्या तुमचं कॉलेजचं शिक्षण पूर्ण होईल. कुणी नोकरी करेल, कुणी व्यवसाय करेल, कुणी सांस्कृतिक क्षेत्रात जाईल, राजकीय क्षेत्रात जाईल, शैक्षणिक क्षेत्रात जाईल. तुमचे घरचे मदत करतील, आजूबाजूचे मदत करतील, मित्रमंडळी मदत करतील. यशाचा टप्पा तुम्ही गाठत गाठत जाल आणि अशा एका टप्प्यावर याल की बस एक पाऊल ठेवलं की यशाच्या सर्वोच्च शिखरावर असाल. पण दुर्दैवानं नियतीनं दगा दिला आणि पत्त्याचा बंगला कोसळावा त्याप्रमाणे तुमचं जर यश धुळीस मिळालं तर त्यावेळेस खर्चेही तुम्हाला मदत करणार नाहीत, कारण ते तुमच्या अपयशानं खचलेले असतील. अशा वेळेस काय करायचं सांगतो. अशा वेळेस फक्त पुरंदरचा तह प्रकरण आठवा. मिर्झा राजा जयसिंगाला आणि पुरंदरचा तह करावा लागला. राजांना मिर्झाच्या झोळीत काय टाकावं लागलं? 23 गड आणि 4 लक्ष होणांचा मुलूक. 23 गड शब्द उच्चारला की एक वाटतो, पण गड मोजले की आम्हाला कळतं 23 म्हणजे किती. पुरंदर, रुद्रमाळ, कोंडाणा, तुंग, तिकोना, माणिकगड, मानगड, मरगड, सरुगड, रूपगड, साखरगड, सोनगड, रोईडा, भंडारा, दुर्ग, खंडागड, ऐसागड, लोहगड, भक्तगड, अंकोला, मोरखन, माऊली, पळसखोल या 23 गडांची नावं घेताना मला दम लागला, पण राजांनी ते एका दमात मिळवले होते आणि मिर्झाच्या ताब्यात एका दमात दिले होते. आणि त्यानंतरची अवघड अवस्था अशी होती की राजे आपल्या बछड्यासहित औरंगजेबाच्या कैदेत सापडले होते. राज्य तर गेलंच, आबरू तर गेलीच, प्रतिष्ठा तर गेलीच, पण आता जीव जाण्याची वेळ आली आहे. अशा अवस्थेतनं आमचे राजे बुद्धिमत्तेतनं बाहेर पडतायत. पेटाऱ्यातून किंवा वेषांतर करून आग्रा शहराच्या बाहेर पडले असतील. तिथं विमान तयार नाहीये राजगडावर यायला. औरंगजेबाची सक्षम गुप्तचर यंत्रणा असतानाही राजे 25 दिवसात मराठी मुलखात आली आहेत. विचार करा, विजयनगर सारखी साम्राज्य सामान्य धक्क्यानं धुळीस मिळाली आणि पुरंदरच्या तहानं धुळीस मिळालेलं राज्य त्याच धुळीतून उठून राजाने त्याला सुवर्ण कलश प्राप्त करून दिला. ही किती मोठी प्रेरणा आहे. तुमच्या माझ्या आयुष्यात आलेल्या कोणत्याही संकटाला या संकटासमोर धरावं आणि तुलना करावी की माझं संकट मोठं की राजांचं संकट मोठं. सूर्यासमोर काजवा वाटावा तसं आपल्याला आपलं संकट वाटेल आणि जगण्याची संघर्ष करण्याची प्रेरणा मिळेल. ती प्रेरणा तुम्ही शिवचरित्रातून घ्या. धन्यवाद.